नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी महाराज आहे. महाराज, दर्शन कोणाचं घ्यावं त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. जय जय रघुवीर समर्थ. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की दर्शन कोणाचं घ्यावं आणि दर्शन घेतल्यानंतर काय घडतं. खूप साऱ्या लोकांना हे माहितीच नाही आहे की आपण निश्चित दर्शन कोणाचं घेतलं पाहिजे. असं कोण आहे की ज्याचं दर्शन घेतल्यानंतर मला काही विशिष्ट लाभ होणार आहे. कारण दर्शन ज्याचं आपण घेतो ते का घेतो तर आपल्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, काही गुणांनी श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा. तो त्याचे चांगले गुण असतील किंवा त्याचे काही वाईट गुण असतील ते काय होतात आपल्याला प्राप्त होत असतात. त्यामुळे दैवताचं दर्शन जे आपण घेतो ते का घेतो की त्याची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून. श्रेष्ठ व्यक्ती असतात त्यांचं दर्शन का घेतो तर त्यांचे गुण आपल्याला मिळावेत आणि ते जसे श्रेष्ठ झाले त्यांच्या मार्गावरून आपण पुढं जावं आणि आपणही श्रेष्ठ व्हावं, हा एक त्याच्या पाठीमागचा भाव असतो. परंतु हे जे दर्शन आहेत हे योग्य आहेत का? कारण ज्याच्याकडे जे आहे ते त्याला दुसऱ्याला देऊ शकतो. आज जर आपल्याकडं सत्वगुण असतील तर आपण काय करू शकतो, सत्वगुण देऊ शकतो. आपल्याकडे सत्वगुण नाही आहेत, मग जे गुण आपल्याकडे आहेत ते त्या दुसऱ्याला प्राप्त होतात. आपण बघतो राजकारणी लोक असतात, मोठमोठे राजकारणी असतात, छोटे त्यांचे अनुयायी जे असतात त्यांना नमस्कार करत असतात. का तर त्यांनासुद्धा त्यांच्यासारखं मोठं व्हायचं आहे. आता त्यांचे गुण का दोष, ज्याला आपण दोष म्हणू कदाचित त्यांच्यासाठी ते गुण असतील, त्या गुणांच्यामुळं तो मोठा झालेला आहे. त्यामुळं ते जर गुण मिळाले तर हाही त्या मार्गावर मोठा होईल, अशा पद्धतीनं भाव असू शकतो. परंतु ते खऱ्या अर्थानं आध्यात्मिक पातळीवर जर बघितलं तर ते अधःपतनाचं कारण होतं. त्यामुळे दर्शन कोणाचं घेतलं पाहिजे की आपल्यापेक्षा श्रेष्ठ जे आहे त्यांचं दर्शन घ्यावं. आणि सगळ्यात श्रेष्ठ दर्शन कोणाचं असेल तर ते गुरूंचं दर्शन श्रेष्ठ. कारण गुरु म्हणजे हे सद्गुरू तत्व त्याच्यामध्ये वास करत असतं. ते काय करत असतं, तुम्हाला कृपाशीर्वादित करत असतं. त्यामुळे त्याचं दर्शन घेतल्यानंतर तुमचे भवताप जे आहेत हे नाहीसे होतात, तुमच्यातील दोष नाहीसे होतात असं सांगितलेलं आहे. दर्शने दोष नासती असं सांगितलेलं आहे. दर्शने दोष नासती म्हणजे काय आणि दर्शन कोणाचं घेतलं पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर दर्शने दोष नासती, आपल्यामध्ये जे वैगुण्य आहेत ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे गुरूंच्या पुढं जर आलो आपण तर काय होतं, गुरुची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्यातला सत्व भाग जो आहे तो उंचावतो त्याची कृपा झाल्यानंतर. त्यामुळे जे आपल्यातले दूषित भाग आपण ज्याला म्हणू शकतो किंवा वैगुण्य म्हणू शकतो ते आपोआप बाजूला होतात. आपली मार्गक्रमणा ही काय होते, चांगल्या मार्गावरून होते की जिथं काय होईल की आपल्याला पदोपदी आपल्याला पुण्यार्थ प्राप्त होईल, दैवतांचे आशीर्वाद प्राप्त होईल आणि जे काही आपल्याला मोक्षाला उपयोगाला येणार आहेत त्या घटना आपल्याला तिथं प्राप्त होतील. दुसरं जे दर्शन आहे ते दैवतांचं दर्शन आहे. दैवतांचे म्हणजे कोणते? 5 दैवत हे मुख्य दैवत असं सांगितलेलं आहे. शिव, विष्णू, हनुमान, त्याच्यानंतर देवी, असे जे आहेत त्याला पंचायतन आपण म्हणतो, त्यांचं दर्शन आपण घ्यावं. त्यांचं दर्शन घेतल्यानंतर काय होतं, त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. परंतु असं कोणतं दर्शन आहे की जे घेतल्यानंतर आपल्यातले खऱ्या अर्थानं दोषगुण नाहीसे होतील? तर भीमरूपी स्तोत्रामध्ये काय सांगितलं शेवटी, रामरूपी आत्मा जो आहे त्याचं दर्शन घेतलं तर काय होते, रामरूपी आत्मा दर्शने दोष नासते. तर रामरूपी जो आत्मा आहे, आत्मा कसा आहे तर रामरूपी आहे. तो आत्मा राम आपण ज्याला म्हणतो तो आपला स्वामी आहे आणि त्या स्वामीचं दर्शन घेतलं तर रामरूपी अंतरात्मा, रामरूपी अंतरात्मा जो आहे ते त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. कळलं का? आपल्या पाठीमागच्या एका एपिसोडमध्ये आपण सांगितले की आपण आत्मा आहोत तर परमात्मा कोणतरी वेगळा आहे, आपण ब्रह्म आहोत तर परब्रह्म कोणतरी वेगळा आहे. तसं आपण आत्मा आहोत म्हणजे परमात्मा कोण आहे, राम आहे. तो कुठं आहे, तो आपल्यामध्ये वसलेला आहे. कळलं का? त्याचं दर्शन जर प्राप्त झालं आपल्याला तर आपले सगळे गुण जे आहेत ते काय होतात, नाश पावतात. म्हणून त्याचं दर्शन हे श्रेष्ठ दर्शन आहे.
सगळ्यात महत्त्वाचं दर्शन कुठलं असेल तर त्या अंतरात्म्याचं दर्शन घडलं पाहिजे आपल्याला, की ज्याला आपण आत्मबोध असं म्हणतो. स्वतःचा बोध ज्याला घडतो तो काय होतो, खऱ्या अर्थानं उद्धरला जातो. म्हणून दर्शन घ्यायचं त्यासाठी काय सांगितलेलं आहे, ही प्रोसेस कशी सांगितलेली आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने चारी मुक्ती साधी येईल. देवाचं द्वार जे आहे, एखादा म्हणाल देवाच्या द्वारी मी रोज देवळात जातो आणि तिथं रोज उभा राहीन दरवाजामध्ये, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सुद्धा वाट देणार नाही. असं जर झालं तर ते चालेल का? खरा देव कुठं वास करतो तर तुमच्या याच मंदिरामध्ये वास करतो. हे जे मंदिर आहे याचा स्वामी कोण आहे? तो आत्मा राम आहे. तो अंतरात्मा आहे. तो अंतरात्मा आहे. त्याचं दर्शन करण्यासाठी तुम्ही बाहेर जाऊन उपयोग आहे का? बाहेरच्या मंदिरात कितीही गेला तरी तुम्हाला त्याचं दर्शन घडणार आहे का? आणि जोपर्यंत त्याचं दर्शन घडत नाहीये तोपर्यंत आत्मोद्धार होणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं सगळ्याचं उत्तर काय येतं? नाही असं येतं. त्यामुळं आपल्याला जर आत्मोद्धार करून घ्यायचं आहे तर कोणत्या मंदिराच्या दरवाजामध्ये उभं राहिलं पाहिजे? कोणत्या देवापुढं उभं राहिलं पाहिजे? तर इथं जो वास करतो त्याच्या पुढं आपल्याला उभं राहिलं पाहिजे. हे की नाही? आपण म्हणतो ना, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. आतला जो आत्मा आहे तो परमेश्वर आहे, राम आहे तो. त्याचं दर्शन घेण्यासाठी रोज कुठं गेलं पाहिजे? देवाची द्वारी उभा क्षणभरी. त्याच्या दरवाजामध्ये रोज जाऊन उभं राहायचं प्रॅक्टिस केलं पाहिजे आपण. ते दरवाजा कुठं आहे? हे मातापूर निवास म्हणून याला सांगितलेलं आहे. याला अनामिक ठिकाण आहे. शरीराच्या प्रत्येक भागाला नाव आहे, पण याला नाव आहे का? नाहीये. म्हणून याला नाव काय दिलेलं आहे? मातापूर निवास नाव दिलेलं आहे त्याला. जिथं आज्ञाचक्र असतं तिथं देवाचं द्वार आहे असं सांगितलं जातं. तिथं ज्यावेळेला आपण उभं राहायचं रोज प्रॅक्टिस करतो, एक वेळ काय होतं, तो दरवाजा ऑटोमॅटिकली उघडला जातो. आणि दरवाजा उघडल्यानंतर काय होतं, तुम्ही त्या मंदिरामध्ये प्रवेश करता. आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय होतं, तुम्ही अगदी आतमध्ये गर्भ गाभाऱ्यापर्यंत जाता आणि तिथं त्या अंतरात्म्याचं दर्शन होतं. मग यासाठी काय काय करायला पाहिजे आपल्याला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमी सांगत आलेलो आहे, देह शुद्ध करून या हरीसी भजावे. तुमचा देह पवित्र असला पाहिजे, तो शुद्ध असला पाहिजे. सततम जपेत नामानी असं सांगितले. रोज काय करत जा? नाम जप करत जा किंवा मंत्र जप जो तुमच्या गुरुने तुम्हाला दिलेला आहे तो करत जा. जी साधना दिलेली आहे ती साधना रोज करत जा. कोणाला ध्यान साधना दिलेली असेल त्यांनी ती ध्यान साधना करावी. कोणाला त्राटक साधना दिली त्यांनी त्राटक साधना करावी. जी साधना दिली ती साधना रोज करत गेलं आणि काय प्रॅक्टिस करायचं आहे तर त्या देवाच्या द्वारामध्ये काय केलं पाहिजे? रोज जाऊन तुम्ही तिथं उभं राहण्याचं हे केलं पाहिजे. ज्यावेळी आपण हा प्रयास आपला चालू ठेवू त्यावेळी एकदा आतून काय होतं, रोज आपण तो जर दरवाजा ठोठावला तर आतल्याला कळतं ना, आता एकदा तरी उघडलं पाहिजे याच्यासाठी. आणि मग काय होतं की त्याला कळतं की ह्याला फारच ओढ लागलेली आहे आपल्याला भेटायची आणि त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे? त्याला भेटलं पाहिजे. आता दरवाजा उघडला पाहिजे. नाहीतर काय होणार आहे, तो सतत आपला येणार, दरवाजा ठोठावणार, नाराज होऊन परत जाणार आहे, परत दुसऱ्या दिवशी येणार आहे आणि शेवटी त्याचा सुद्धा पेशन्स संपणार आहे. तो चवताळून येणार आहे. आणि ईश्वराला हेच पाहिजे असतं की तळमळ जेवढी मोठी आहे त्या तळमळीसाठी तो काय करत असतो? तुमच्यापर्यंत येत असतो. त्यामुळं देवाची द्वारी उभा क्षणभरी. तो क्षणभर, तो क्षण का असं सांगितलेलं आहे? कारण दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती असं सांगितलेलं आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझे स्नान जे करती, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती, केशवासे नामदेव भावे ओवाळीती असं सांगितलं. तर दर्शन हेळा मात्र म्हणजे काय? हेळ म्हणजे निमिषाचा सहस्रावा भाग आहे आणि निमिष म्हणजे सेकंदाचा सहस्रावा भाग. इतक्या कमी वेळामध्ये तुमचं दर्शन होतं. म्हणजे क्षणभर. ज्ञानेश्वरांनी तेच सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये, देवाची द्वारी उभा क्षणभर. तेवढ्या क्षणभर उभं राहायचं प्रॅक्टिस करा. म्हणजे काय? त्या क्षणामध्ये तुम्हाला काय होतं? तुमचा आत्मोद्धार होऊन जातो. तुम्हाला त्या परमात्म्याचं, अंतरात्म्याचं दर्शन तेवढ्या वेळात होऊ शकतं. आणि म्हणून तिथं गेलं पाहिजे. म्हणून सर्वश्रेष्ठ दर्शन कोणतं असेल तर ते दर्शन म्हणजे काय? तर ते अंतरात्म्याचं दर्शन हे घडलं पाहिजे आपल्याला. आणि ते ज्यावेळेला घडेल ते खऱ्या अर्थाने तुम्हाला बाकी दर्शनांची गरज लागणार नाही. परंतु ते घडण्यासाठी काय केलं पाहिजे? तर कुठंतरी आपल्याला नम्रता असलं पाहिजे आणि ते दर्शन
कसं घडतं तर आशीर्वादानं घडतं. कोणाच्या आशीर्वादानं घडतं तर सद्गुरूंच्या आशीर्वादानं. ज्याला सद्गुरूचे आशीर्वाद आहेत तोच उद्धरला जातो, अन्यथा इतर कोणीही उद्धरलं जात नाही. जो म्हणेल मी माझ्या स्वतःच्या आत्मिक बलावरती परमेश्वराची प्राप्ती करून घेईन. 1400 वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेव होता, सगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होत्या. ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी तो वाघावरतून आलेला होता, हातामध्ये सापाचा आसूड होता, सहस्र त्याचे अनुयायी बरोबर होते. आणि हे जी बाळं होती ते भिंतीवरून गेलेले, भिंतीला आज्ञा दिली की तू चल म्हणून. त्यावेळी त्यांना कळालं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी आहे. म्हणजे तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात, कशानं? तपामुळे साध्य होऊ शकतात. परंतु त्या सिद्धींचा आध्यात्मिक उन्नतीसाठी काय फायदा आहे का? तर काहीच नाही आहे. जेवढ्या तुम्हाला सिद्धी प्राप्त होतील त्या सिद्धी वापरण्याची तुम्हाला कला प्राप्त होते, आणि त्या सिद्धी वापरल्यानंतर तुमचा पुण्यक्षय होत असतो आणि तुमची अधोगती होत असते. त्यामुळे जे योगी असतात, जे संन्यासी असतात, अशा लोकांनी या गोष्टी फार सांभाळायच्या असतात. क्षणोक्षणी तुम्हाला प्रलोभनं येत असतात पुढं, आणि त्यावेळेला काय होतं, असा कुठला तरी चमत्कार दाखवला की लोक तुमच्या पाठीमागं लागतात. आणि तिथं काय होतं, लोक ज्यावेळी तुमच्या पुढं मागं फिरायला लागतात त्यावेळी आपण खूप काहीतरी मोठं झालेलो आहोत असं आपल्याला जाणवायला लागतं. आणि ते खऱ्या अर्थानं काय आहे तर तुमची अधोगती आहे. कारण सप्तशतीच्या पाठात सांगितलेलं आहे, कर्णमळापासून काय झालेलं आहे, मधु आणि कैठव राक्षस आहेत. मधु म्हणजे कोण? आपल्याला स्तुतीप्रिय असते. हा महाभयानक राक्षस आहे. रोज तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणणारा एखादा व्यक्ती एखाद्या दिवशी समोरून गेला पण बघितलं नाही तुमच्याकडे असं म्हटल्यावर तुम्हाला काय वाटेल? आज याला जास्त हे आलेलं दिसते, ठीक आहे, ह्याला बघितलं पाहिजे, अहंकार येतो. तसंच कैठव आहे, हे षडरी पूजा आहे ती कैठव आहेत. हे सुद्धा महाबलाढ्य राक्षस आहेत. हे शेवटपर्यंत तुमचा पिच्छा सोडत नाहीत. आणि ते कधी सोडतात? ज्यावेळी तुमच्यावरती सद्गुरूची कृपा होते आणि त्या अंतरात्म्याचं दर्शन होतं. ज्या वेळेला तुम्हाला अंतरात्म्याचं दर्शन होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं दर्शने दोष नासती असं म्हटलं आहे. तुमचे दोष काय होतात? नाहीसे होतात. त्यामुळे दर्शन मानवी जीवामध्ये कोणाचंही घेताना आपण पाहिलं पाहिजे की त्या व्यक्तीचे गुण आणि दोष कसे आहेत. उगीच मनाला आलं समोर कोणते सगळे पाया पडतात, आपण पण जाऊन पाया पडावं असं जर करायला जाल तर तिथं काय होईल? जे नको ते प्राप्त होईल आणि जे पाहिजे ते मिळणार नाही. त्यामुळं दर्शन हे नेहमी श्रेष्ठ व्यक्तीचं घेतलं पाहिजे, गुणवान असला पाहिजे. कळलं का? गुणवान व्यक्तीचं दर्शन जरूर घ्यावं, आणि ते गुण म्हणजे सद्गुण असले पाहिजेत. दुर्गुणी व्यक्तीचं दर्शन घेतलं तर तुम्हाला दुर्गुण प्राप्त होणार आहेत, ज्याच्यामुळे अधोगतीच होऊ शकते. आणि सर्वात सोपा याच्यावरचा उपाय म्हणजे काय की ज्या ज्या वेळेला आपण कोणाचंही दर्शन घेऊ देत तिथं आपल्या गुरुचं स्मरण करा तुम्ही. म्हणजे हा नमस्कार जो आहे तो ते आपल्या गुरुला जाईल, म्हणजे त्याचे गुण दोष काही तुम्हाला बाधणार नाहीत. असंही आहे. हा सगळ्यात सोपा उपाय आहे. कुठेही कुठल्याही दैवताचं, अगदी मानभावी दैवत असू देत, त्यांचं जरी दर्शन घ्यायची वेळ आली किंवा कोणी समाजामधले लोक असतील जे असे हटी तपी जपी संन्यासी, जबरदस्तीने तुम्हाला दर्शन घ्यायला लागलं तर समजा, जबरदस्ती कोण करत नसतो, पण जरी समजा अशी वेळ आली तरीसुद्धा मनामध्ये सद्गुरूंचं ध्यान करावं आणि त्यांचं दर्शन घेतो असं समजावं. हा नमस्कार त्या सद्गुरूला पोहोचेल. परंतु दर्शन घेताना हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ती व्यक्ती जी आहे हे दर्शनास पात्र आहे, आशीर्वाद देण्यास पात्र आहे अशी व्यक्ती असावी. उगाच मनात वाटलं म्हणून कोणाचंही दर्शन घेऊ नये. यानं काय होतं? आपला पुण्यक्षय होतो, आणि पुण्यक्षय झाल्यानंतर आपली अधोगती ही निश्चित आहे. आपले दोष नाहीसे होण्यापेक्षा काय होईल? अवगुण सगळे आपल्याकडं, अवगुणाचं भांडार तयार होईल आपण. त्यामुळे दर्शन घेताना हे सुयोग्य आणि ज्याचं जे दर्शनास योग्य अशाचं दर्शन निश्चित घेतलं पाहिजे. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. हो गुरुजी, धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा